मुंबईच्या मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस थेट डिव्हायडरवर गेली आहे। अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झालाय, तिघे जण जखमी झाले। चालक वाहकासह एक प्रवासी यामध्ये जखमी झालेला आहे। मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या अपघाताचा आता तपास सुरू आहे। तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा बेस्ट बसचा हा अपघात समोर येत आहे। मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा अपघात झाला। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। स्वप्नील, मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा हा अपघात चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचं कळते, काय नेमके अपघाताचे तपशील आहेत? नक्कीच मानखुर्दमध्ये बेस्ट बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। यामध्ये एक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, तर आणखी 2 जण यामध्ये जखमी आहेत। त्यांच्यावरती राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झालेले आहेत। तर खरं तर सायन पनवेल हायवेवरती ही घटना घडलेली आहे। अगदी वजईच्या वेळी घटना घडली असल्यामुळे एकूण 1 जणाचा जरी मृत्यू झाला असला तरी या संदर्भातील अधिक चौकशी तपास हा पोलिसांकडून आता सुरू झालेला आहे। वारंवार बेस्ट बसचे असे अपघातांची मालिका ही सुरूच आहे, त्यामुळे काळजी घेण्याच्या या ठिकाणी कुठेतरी गरज आहे असं एकंदरीत पाहायला मिळतंय। बस चालक आणि कंडक्टर हे जखमी आहेत, खरं तर त्यांच्यावरती सुद्धा उपचार सुरू आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ट्रॅफिक पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे नक्की काय या अपघातासाठी कारण आहे आणि कोणती गोष्ट कारणीभूत ठरते या संदर्भातील तपास हा पोलिसांकडून सुरू आहे। खरं तर बेस्ट बसचा सुद्धा तपास हा करण्यात येणार आहे। मात्र सध्या एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि आणखी 2 जण व्यक्ती जे आहेत ते रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरती उपचार सुरू झालेले आहेत। अगदी स्वप्नील, खरं तर बेस्ट बसचे वारंवार होणारे अपघात हा एक आता गंभीर प्रश्न मुंबईकरांसाठी बनत चाललाय। बेस्टच्या तिथला प्रवास सुद्धा सुरक्षित नाही असं दिसतंय। याआधी दादरमधला अपघात आपण पाहिला, कुर्ल्यातला अपघात असू देत किंवा अगदी मागच्या आठवड्यात भांडूपमध्ये झालेला अपघात, आणि आता हा मानखुर्दमधला एका प्रवाशाला आज आपला जीव गमवावा लागलेला आहे। मात्र त्यामुळे बेस्ट बसेसवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। वेगावरचं नियंत्रण हे निश्चितच महत्त्वाचं आहे, मात्र काय नेमकं चुकतंय याचा सुद्धा आता खरं तर प्रशासनानं गंभीर विचार करणं गरजेचं आहे। नक्कीच गरजेचं आहे, कारण एकूणच बघितलं तर बेस्ट बसवरील ताबा नियंत्रण सुटणं हे महत्त्वाचं कारण प्रत्येक अपघाताच्या वेळी समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक जर आपण अपघात बघितले असेल मानखुर्द असेल आणि इतर काही भागाचे सुद्धा अपघात असतील, या विशेषतः चालकांकडून बेस्ट बसवर नियंत्रण सुटलं। मात्र हे नियंत्रण नक्की कशामुळे सुटलं? अशा प्रकारच्या बसेस त्यामध्ये प्रत्येक बसेसमध्ये समोर आलेल्या आहेत। प्रोजेक्टर असतील, कंपन्यांच्या सुद्धा बसेस आहेत, त्या बसेसमध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे। दरम्यान यावरती कंत्राटदार असतील, पालिका यावरती बेस्ट काय उत्तर हे पाहणं महत्त्वाचं. खरंय स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।